तू मेरी सारी यादें पा, ये तेरी भीगी आंखें रख लूं मैं समंदर पर, मन मातम और जिंदगी जय शिवराय भावांनो, तर आपल्याला व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर अलाइट मोशन ॲपची डाउनलोड लिंक आपल्या टेलिग्रामवरती मी पिन केलेली आहे, तिथून तुम्ही इझिली अलाइट मोशन ॲपला डाउनलोड करू शकता। तर अलाइट मोशन ॲपला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसणार आहे। तर खालच्या साईडला दिसत प्रोजेक्ट, तर प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर इथं आपल्या 3 प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। तर या प्रोजेक्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे। तर पहिला प्रोजेक्ट आहे आपला PNG प्रोजेक्ट, दुसरा आहे 3D फुल प्रोजेक्ट आणि तिसरा आहे सॉन्ग लिरिक्स प्रोजेक्ट। या तिन्ही प्रोजेक्टला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला PNG प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर जे आपली फोटोची PNG आहे ते फोटोची PNG कशी ॲड करायची आहे, तर सर्वात पहिले आपल्याला खाली दिसेल प्लसवर आयकन, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर मीडियावरती गेल्यानंतर आपल्याला एखाद्या कोणत्याही फोटो PNGला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता फोटो PNGला सिलेक्ट केल्यानंतर खालच्या साईडला आल्यानंतर इथे दिसेल PNG 1, तर या PNGला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे, तर त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर इथं आपल्याला 4 नंबरला एक ऑप्शन दिसेल कॉपी लेअर, तर ते कॉपी करून घ्यायचं आहे। तर कॉपी केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर वरच्या साईडला यायचं आहे। वरच्या साईडला आल्यानंतर जे आपण आता फोटो PNG ॲड केली आहे त्या PNGला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा त्या साईडवाला ऑप्शनवरती जायचं आहे। ऑप्शनवरती गेल्यानंतर आता खालच्या साईडला एक ऑप्शन दिसेल पेस्ट स्टाईल, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर इथं जे कलर फिलचं ऑप्शन आहे त्याला अनटिक करून घ्यायचं आहे। अनटिक केल्यानंतर आता पेस्ट करून घ्यायचं, तर पेस्ट केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर जे आपण आता PNG ॲड केले आहे त्याला खालच्या साईडला आणायचं आहे। खालच्या साईडला आणल्यानंतर जे आपली 1 नंबरवाली PNG आहे त्या PNGला डिलीट करून घ्यायचं आहे। तर काही अशाच प्रकारे आपल्याला समजा फोटो PNGला ॲड करून घ्यायचं आहे। तर मी ऑलरेडी ॲड केलेला आहे, तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। तर ॲड केल्यानंतर आता जेवढी पण PNG ॲड झालेली आहे तर या PNGला कॉपी करून घ्यायचं। तर कॉपी कशा प्रकारे करायचं आहे, तर सर्वात आधी आपल्याला साईडवाला ऑप्शनवरती जायचं आहे। ऑप्शनवरती गेल्यानंतर सिलेक्ट ऑल लेअर करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर आता या लेअरला कॉपी करून घ्यायचं। तर कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता आपल्या 3D फुल प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्या 3D फुल प्रोजेक्ट दिसून येईल। तर समोरच्या साईडला यायचं आहे। आल्यानंतर जे आपण फोटो PNG कॉपी केले ते इथे पेस्ट करून घ्यायचं। तर पेस्ट करायला साईडवाला ऑप्शनवरती जायचं आहे। ऑप्शनवरती गेल्यानंतर इथं आपल्याला एक ऑप्शन दिसेल 5 नंबरवरती पेस्ट लेअर, तर पेस्ट करून घ्यायचं। तर आपली कॅमेराला पेस्ट झाल्यानंतर आता आपलं जे कॅमेराला ऑप्शन आहे त्याला इन्व्हॉल्व करायचं आहे। इन्व्हॉल्व केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपले फोटो PNG ॲड झालेले आहे। तर तुम्ही स्वतःहून या PNGला ॲडजस्टसुद्धा करू शकता। ते झाल्यानंतर आता जी आपली सॉन्ग लिरिक्स आहे ते लिरिक्सला ॲड करण्यासाठी बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर खालच्या साईडला दिसेल आपल्याला सॉन्ग लिरिक्स प्रोजेक्ट, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर या लिरिक्सला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर आपल्या फुल प्रोजेक्टवरती यायचं आहे, 3D फुल प्रोजेक्टवरती यायचं आहे। आल्यानंतर जे आपण लिरिक्स कॉपी केली आहे ती इथे पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट केल्यानंतर आपल्या जे कॅमेराला ऑप्शन आहे त्याला इन्व्हॉल्व करायचं आहे। इन्व्हॉल्व केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे जी आपली सॉन्गची लिरिक्स आहे ती ॲड झालेली आहे। तर काही अशाच प्रकारे आपला 3D लिरिक्स व्हिडिओ बनवून झालेला आहे। तर व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचं आहे। तर सेव्ह करायला वरती दिसेल आपल्याला शेअर ऑप्शन, त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे।